पंकजा मुंडे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी ज्यांचं नाव समोर येतं ते म्हणजे वाल्मिक कराड यांच्या सोबत पंकजा मुंडे यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वात पहिले नाव येतं ते म्हणजे वाल्मिक कराड या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं होतं। मास्टरमाइंड ही जी आहेत ना ही फक्त वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचे निकट कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। धनंजय मुंडे यांनी देखील सांगितलं होतं ते माझ्या जवळचे आहेत, त्यात काय। तर मग आता पंकजा मुंडे यांच्यासोबत पुन्हा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे। एकीकडे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असताना आता पंकजा मुंडे यांचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे। पंकजा मुंडे वाल्मिक कराड यांना म्हणतात, तू ये बाकी थांबा, बाकीचे पळ करू नका, लगेच पळ करू नका असं पंकजा मुंडे यांनी या व्हिडिओमध्ये उद्गार केले होते। नेमका प्रश्न पडलाय, पंकजा मुंडे इतके कार्यकर्ते असताना वाल्मिक कराड यांना कुठे घेऊन गेल्या होत्या? हा दहशत माजवण्याचा कार्यक्रम होता का असा जनतेला प्रश्न पडलाय। सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे आणि एकीकडे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असता आता पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सध्या चर्चेला उधाण आलं आहे। नेमकं या व्हिडिओ मागचं सत्य काय होतं हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघामधून येतात आणि आता त्यांच्यावरती टेक्याचा जोड हा उठला आहे। मंडळी, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा।